काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांना शिरोली इथल्या मदरसामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता। यावरून आता राजकारण पेटलं असून सामाजिक कार्यकर्त्या बिल्किस सय्यद यांनी या प्रकरणी असलम सय्यद यांच्यावर आरोप केलेत। कोणतंही धर्मस्थळ हे सर्वांसाठी खुलं असतं। एमआयएमचे नेते ओवैसी जर नमाज पठण करण्यासाठी शिरोलीतील मस्जिदमध्ये जाणार होते तर त्यांची अडवणूक करणारे असलम सय्यद कोण आहेत असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। असलम सय्यद हे शिरोली मदरसा ट्रस्टशी त्यांचा काही संबंध नसताना असदुद्दीन ओवैसी जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी मदरसाचा जोहर नमाजपासून ते मगरिब नमाजपर्यंत गेट बंद केले। एका माणसासाठी 100 लोकांची नमाज त्यांनी थांबवली, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट ही की असदुद्दीन ओवैसीचा शिरोली मदरसामध्ये जाण्याचा कुठलाही शेड्यूल्ड नव्हता। त्यांचा शेड्यूल्ड होता इचलकरंजी सभा, बागलचौचं उद्घाटन आणि मुस्लिम बोर्डिंगमध्ये मीटिंग, एवढाच शेड्यूल होता। आणि मी कुठल्याही पक्षाचं किंवा काही घेऊन इथं आलेलो नाहीये। मला हाजी असलम सारख्या माणसांनी हे विचारायचं आहे की तुम्ही गेट का बंद केला? एका माणसासाठी तुम्ही गेट का बंद केला? या प्रकरणी मदरसा प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कोणत्याही धर्माचं धर्मस्थळ हे सर्वांसाठी खुलं असतं, मात्र राजकारणासाठी कुणी कुणाची अडवणूक करत असेल तर मात्र अशा घटना समाजासाठी चुकीच्या असल्याचं बिल्किस सय्यद यांनी स्पष्ट केलं।